मी काय म्हणतो बाईनं खांद्यावर घेऊ म्हणजे भावले की काय बसताव काय बाई दिसली लगेच बसली बाजूला जाऊ बसाडी पडली तोंडात काय चाललंय काय इथं कशाला आणलंय मला तर काय इथं करायचंय प्रोग्राम गाण्याचा नाचण्याचा नाही इथं मास्तर राहत्यात इथं नाही बच्चो मास्तर खाली राहत्यात इथं झोपा येत्यात आता भैया एकटेच होय नाही लगीन नाही झालं ना त्यांचं मग आता मास्तर बरोबर माझं लगीन लावतोय होय नाही आता लग्न करायचं तर मास्तर कशाला माझ्याकडे बघा ना ओ मोऱ्यानू सकाळी जोरात चूल भरली की तुमची छाती धपापते काकूला सांगू काय नाही ते काय प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरायचा या माणसाला मी काय म्हणतो काय बाई बाई नका ना म्हणू अजून मी तरणी ताटी हाय मोरे सांगा की त्यासनी तरणी म्हणजे गेले 20 वर्ष मी त्यांचा तमाशा बघतोय तेव्हा जेवढ्या तरण्या होत्या तेवढ्याच अजून तरण्या आहेत 20 वर्षाच्या कॅलेंडरची पानं बदलली तरी ह्यांच्यात काय फरक झालेला नाही बरोबर सांगा की त्यासनी हे पान अजून हिरवं आहे पिकल्या पानाचा अहो पिकल्या पानाचा देठकी हो पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा कळलं ना व पान हिरवं आहे तेव्हा मला एक नाही बाई म्हणायचं नाही मला म्हणायचं चंद्रकला घ्यायशी बाई काय झालं ते तुम्ही चंद्र बोललात ना तो धूमकेतू सारखा पसारला असं नाही करायचं पाहुणं बाई मास्तरासनी बी असंच घाया करा बरं म्हणजे पाणी पाणीच झालं पाहिजे मास्तर लगेच तयार झालं पाहिजे गावात लावणीचा कार्यक्रम करायला चालतंय बाई तुम्ही मास्तरांबरोबर एवढी लगट करा तुम्ही लगट करताना ना आम्ही त्यांचा एक छुपा व्हिडिओ काढणार आहे आणि नंतर ते आम्हाला विरोधच करणार नाही तमाशा आणायला विरोध केला की आम्ही त्यांना ब्लॅकमेल करणार झाक प्लॅन आहे मी असं भल्या भल्यासने नाचवलंय हो मास्तर काय चीज आहे ते मास्तर एवढं तुम्ही बोलताय ते हाय ती कुठं मास्तर इथंच कुठेतरी असतील त्यासनी बोलवा की काय आहे त्यांचंच घर आहे ना खाली जेवून शतपावली करत असतील येतील बर चालू तुझे सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य अरे वा काय मास्तर सावत्या मास्तरांनो गुड मॉर्निंग ए गुड नाईट रे काय आज एकदम काय विषय काय सांगा विषय नाही काय सांगा राजसा जवळ जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विडवा मास्तर कसं आहे इथं काय करताय तुम्ही सगळे मास्तरांनो ह्या बाई कोण आहेत या इथं काय करताय मास्तरांनो बाई म्हणजे तुम्ही तमाशाला विरोध करता बाई ना तर तुम्हाला जाब विचारायला आलेत मोरे मला जाब नाही हो मी आहे की नाही तुम्हासनी रिक्वेस्ट करायला आले हो काय प्रॉब्लेम आहे तुमच्या गावात लावणी सादर केली तर कशा पाय आणि गरीबाच्या पोटावर लाथ मारताय सांग की बोला की लांबून बोला कसं आहे शांत बस हे पहा बाई मला या अशा स्पर्शाचा परिचय नसल्यामुळे मला काय प्रतिक्रिया देऊ हे कळत नाहीये लक्षात घ्या आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे की एक साधी विनंती आहे की आमचा कार्यक्रम का होऊ देत नाही आहात तुम्ही त्याला अत्यंत मादक आणि अश्लील केल्यानंतर एखाद्याचा संयम सुटू शकतो निग्रह सुद्धा तुटू शकतो मास्तरांनो हा निग्रह बॉडीमध्ये कुठे असतो चिकू
शब्दांना छेडू नकोस मागे हो. मास्तरजी काय बोलताय तुम्ही? माझं इतकंच अश्लील मादक हे माझं इतकंच म्हणणं आहे की याच कारणांमुळे माझा गावात तमाशा आणण्यासाठी विरोध आहे. लक्षात घ्या काय आहे. मास्तर. नाही काय आहे लक्षात घ्या, कला जी आहे ती मनोरंजनासोबत एक मूल्य शिक्षण करणारी सुद्धा असायला हवी असं मला वाटतं. आणि हल्ली काय झालेलं आहे म्हणजे आधी फार सोपं होतं, प्राचीन काळात तमाशा प्रबोधनाचं काम करत असे, पण आता काय झालेलं आहे ह्या काही अशा मोजक्या लोकांमुळे तमाशाला एक उथळ आणि अश्लील स्वरूप आलेलं आहे जे मला पटत नाही. आणि आपल्या गावात खूप लहान मुलं आहेत, त्यांच्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून मी विरोध करतो, एवढं लक्षात घ्या. मास्तर मला सांगा, आमचा कार्यक्रम वाईट आहे हे तुम्ही कसं काय ठरवलं? तुम्ही बघितलाय वय आमचा कार्यक्रम? बघितलाय वय मास्तर? ताबडतोब बोला आता काय. हो हो मोरे हो हो. नाही पाहिला मी तुमचा कार्यक्रम. मग तुम्ही कसं काय बोलताय? मी बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचलेला आहे. मास्तर हे चुकीचं आहे ना. पण मागल्या टायमाला तुम्ही ग्रामसभेत काय बोलला? छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. असं नाही म्हणालो मी म्हणालो छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरीच असते असं नव्हे. पण मास्तर तुमच्याबद्दल मला थोडासा आदर आहे, म्हणजे तो आदर कुठून कुठून भरलाय माझ्यात. पण काय होतं माहितीये काय, तुम्ही ग्रामसभेत वेगळं बोलता आणि गच्चीवर वेगळं बोलता. थोबाड फोडीन तू शांत बस. नाही नाही ग्रामसभेतही मी तेच बोललेलो आहे, गच्चीवरही मी तेच बोलतोय, तू चुकीचं ऐकतोस. त्याचं बरोबर आहे. छापून आलेली प्रत्येक गोष्ट सत्यच असते असं काय नाही ना. वा 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 वा. हिंमत अशी बोला ना मग. हे बघा बाई, बाई म्हणू नका तुम्ही, मला बाई म्हणू नका, मला म्हणा फक्त चंद्रकला. अरे तुझा काय पटतंय ते. याचा चाललाय काय? एकदा काय तर झोपून घे. सारखा झोप बाई घे. कळतंय नव? चंद्रकला म्हणा मला. आता बोला. मी काय म्हणतो मास्तरांनो, डान्स बघून घ्यावा एकदा. नाही अरे घ्यावं पटकन बघू. बघा की नाही, घ्या, घ्या घ्या. नाही ते काय नाही सारखं लावला बाय. काय? मागच्या ग्रामसभेत तुम्ही काय बोललो? काय? बहुमातेचा आदर केला पाहिजे. बरोबर. बहुमाता नव्हे, बहुमताचा आदर केला पाहिजे. नाही ते बाजूबाजूला शब्द आहेत ना, म्हणून झालं, बाकी काय नाही. ते बघा की मास्तर तुम्हाला नाही आवडला हा. तर आम्ही नकार द्यायला तयार आहोत. अहो, एकदा डान्स बघून घ्या. माझं काय म्हणा, एकदा बघून घ्या. थांबा रे थांबा, मला बोलायला. मास्तर गादी सोडा की गादी कशाला राग काढताय? एकदा काय वाईट आहे ते एक मिनिट चालेल, पण असं अगदी थोडंसं फक्त प्रात्यक्षिक दाखवा. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या. आम्ही बसलेलो. मास्तर थँक्यू. ए सावत्या, नाही काय? हे असलं काहीतरी करायचं नाही, नीट बसायचं. तसं बसतेत ना. एका हाताचा अंतर घ्या एकमेकांपासून. एका हाताचा मोरे, हा एक हात आहे तुमचा, एक हात. आणि बाईंपासून जरा लांब बसा. दिसल आम्हाला डान्स दिसल. काय जवळ बसून काय करायचंय, मागे बसा. नाही तसं. लक्षात घ्या, कलेचा आस्वाद घेणं ही सुद्धा एक कला असते. आपण रसिक प्रेक्षक म्हणून तुम्ही लगेच सुरू करा. बाई 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 मस्त ना. आता तुम्ही बघाच म्या मास्तरासनी कसं घायाळ करते. झूम मध्ये नाचा, झूम मध्ये. पहिल्या माझ्या आदा बघा. काय करते तुमचं? काय झालं? मी हित्त त्यासनी डोळा मारते आणि ते माझ्या डोळा फुकतायत. त्यांना वाटतं ना डोळ्यात कचरा गेलाय. गाढव आहे ते गाढव. गुळाची ठेप जरी ठेवली ना तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही काय, तुम्ही सगळे आदा आहे ना, माझ्या समोर आदा करा. मी तात्काळ तुम्हाला रिस्पॉन्स देतो. बघा तुम्ही
मारा डोला मारा मोरे! न तसं ना 2 मिनिटात तुमचं डोलं बंद करतो का नाही बघा काय बोलताय मोरे तुम्ही नाही, मला मी 20 वर्ष तमाशा बघतोय ना मास्तरासनी घायल करायला बोलायला माहिती मी तेवढंच करणार करा बाई. काय- काय- त्यांचं- काय चाललंय? त्यांचं- त्यांचं- माझी ठेप बघा आता काय फुसफुस काय चालले Yes. मास्तर लागलं का बाण कुठला बाण अहो नजरेचं बाण इथे या इथे बसा इथे खाली बसा खाली बसा नीट 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 मांडी घालून कमरेखाली 2 पायांच्या वर एक मांडी असते 2 मांड्या असते ते घालून बसा नीट नीट ऐका मुलांनो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बाईंनी आत्ता एक शब्द उच्चारलेला आहे तो म्हणजे बाण लागलं का बाण नाही महत्वाचं काय आहे बाण तुम्ही काय म्हणालात बाण न नव्हे बाण 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 बाण. बाण बाण. बाण बाण. बेन इथे ये. गधड्या इथे ये. ही चुकीचं म्हणते म्हणून ह्याला म्हणलं होतं. प्रत्येक गोष्टीत काय तुझं बेन बेन असतं इथे इथे अंगठा पकडून उभा राहा अंगठा पकडून उभा राहा इथे शाळेत आहे आता मी. मूर्ख उभा राहा बेन आणि बाण असा शब्द नसतो मुळात लक्षात घ्याणं हा प्रमाण भाषेतला शब्द असल्यामुळे तो तसाच उच्चारला गेला पाहिजे न असं नाही म्हणू शकत आपण कारण न हे दंतव्य व्यंजन आहे की नाही त थ द ध न आहे ना ज्या व्यंजनाला उच्चारताना आपली जीभ आपल्या दाताला लागते ते दंतव्य व्यंजन आणि लक्षात घ्या जे अक्षर उच्चारताना आपली जीभ आपल्या टाळ्याला लागते ते तालव्य व्यंजन बरोबर की नाही म्हणजे काय बाण आहे की नाही म्हणा बाण काय रे? बाण मास्तर सोडा किंवा तुम्ही असं कसं ते बाण फिणं जे काय ते सोडा भावना महत्वाच्या असतात हो मास्तर नाही, सांगा नाही. की लागलं का बाण ए बघा हेच 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 हे अत्यंत चुकीचं आहे तुमचं असं नाही होत बाण लागला की नाही हे तुम्ही मला कसं विचारू शकता मग कोण लिहायचं सांगतो तुम्हाला लक्षात घ्या एखादी क्रिया घडल्यानंतर मगच त्याचे पडसाद उमटतात की नाही बरोबर की नाही म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर मी निघाले नाही, शाळा घ्यायला लागलेत माझी नाही, नाही, हा? नाही. इथं काय शाळेत बसवलंय मला नाही, हा? एक नाही मला फक्त ऐका माझं एकदा मी काय ती माझी नृत्य दाखवते मग तुम्ही ठरवा चांगलं आहे का वाईट हा, आहे. मला- वाईट काय नाही हो आता हाय ती फक्त मास्तर, माझी कला लय दुखायला लागली आता ये सावते बस 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 या पाहुणे या बस. लक्षात घ्या आपण जेव्हा रसिक प्रेक्षक म्हणून एखादी कला पाहतो तेव्हा त्या कलेतील सृजनशीलता तुम्ही सुरू घ्या, करा घ्या, सुरू करा सुरू करा सुरू करा लोणावळा खंडाळा कोल्हापूर पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला कुठं कुठं जायचं हनीमूनला राया कुठं कुठं जायचं हनीमूनला कुठे कुठे जायचं हनीमूनला हिला कुठे कुठे जायचं हनीमूनला थांबे मारीन वगैरे नाही शांत बसा एक मिनिट बाई आता मला सांगा ह्याच्यात काय वाईट आहे याच्यात संपूर्ण गाणं वाईट आहे वाईट असं नाही म्हणता येणार पण जे गाणं आहे त्या गाण्याचे जे बोल आहेत ते अत्यंत तर्क शुद्ध नाहीये ते म्हणजे त्याच्यात हेच नाहीये म्हणजे लक्षात घ्या आता तुम्ही मला जे गाणं सांगितलं आता ऐकवलं लोणावळा खंडाळा बरोबर काय होतंय याच्यात आरेखन नाहीये तुम्ही आता मला 1 मिनिट सांगतो बने हो बाळा इथे ये आलो आलो हा नकाशा धर हा तिथे उभा राहा बाईंच्या त्या बाजूला उभा राहा इकडं काय हे बघ आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता जे गाणं गायलात बरोबर की नाही ते गाणं काय म्हणतं लोणावळा खंडाळा म्हणजे इथे महाराष्ट्रात बरोबर ठीक आहे पण लोणावळा खंडाळा आपण समजू शकतो कारण ते बाजूबाजूला आहेत त्यानंतर तुम्ही काय म्हणता कोल्हापूरचा पन्हाळा हा मग तेही मान्य आहे की चला बाबा लोणावळा खंडाळा केला थोडा वेळ आहे आपण कोल्हापूरचा पन्हाळा केला पण त्यानंतर तुम्ही म्हणता बेंगलोर गोवा आणि काश्मीर हा आता मग हे लोणावळा खंडाळा केल्यानंतर पुन्हा बँगलोरला यायची काय आवश्यकता बरं ठीक आहे हरकत नाही आपण बँगलोरला आलोय आणि बाजूला गोवा आहे म्हणून गोवा केला तर हरकत नाही पण मग एकतर तुम्ही लोणावळा खंडाळा पन्हाळा जे काय आहे ते करा किंवा मग बँगलोर आणि गोवा करा पण हे सगळं केल्यानंतर मरायला परत वरती काश्मीरला का जायचंय आपल्याला गाणं तर्कशुद्ध नसल्यामुळे ही गोची होते काय होतं लक्षात घ्या आपण आता हे जे काही आरेखन सांगतोय गाण्यातनं ते समजा उद्या कुठल्या एका नवविवाहित दाम्पत्याने त्यांच्या आयुष्यात वापरलं तर किती प्रॉब्लेम होईल काय होतं
समजा एखादं नवविवाहित दाम्पत्य मधुचंद्रासाठी लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा आणि काश्मीर असा प्रवास करत गेलं तर मला वाटतं प्रवासात त्यांची दगदग होईल आणि मग त्यांच्या शरीरात जी ऊर्जा आहे त्याचा ऱ्हास होईल आणि मला वाटतं मग प्रणय क्रीडेसाठी त्यांच्यात ऊर्जा उरणार नाही. तर असं असताना मग त्या मधुचंद्राचा काय बरं उपयोग? म्हणजे दगदग होईल हो. म्हणजे ऊर्जा अजिबात राहायची नाही. गप्पा मारत बसा. हे ऐकायला बोलले मला इथं. हा? तू मास्तर ऐकणं सांगा इथं काय? नाही मी आडकाठी नाही करत आहे. मला काय वाटतं की गाण्याचे बोल थोडे वेगळे असायला हवेत, हो की नाही? मी एक काम करतो, मी तुम्हाला एक 2-3 ओळी बदलून देतो. दगदग मी होईल. काय म्हणतो, ह्या माणसाला जास्त बोलायला सुचेल असं गाणं म्हणू नका. तो जिभेवर पुस्तकांचं कपाट घेऊन फिरतो. मला जे येतंय तेवढंच बोलते मी. तुमच्या मास्तराचं डोकं कुठं कुठं चाललंय आता मी बोलले असते. बाई हा हे घ्या, हे गाणं तुम्ही रचून पहा. छान आहे ना? छान. हा छान आहे, छान आहे. ह्याच्यावर नाचायचं म्या. हो तुमचा पदन्यास तुम्ही बघून घ्या, पण या गाण्यात हे बोल असू द्या. मस्त आहे ना? कळलं आता. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा एवढंच करा मग तुम्ही. त्याच्यानंतर जर तुम्हाला जायचं असेल तर मग वेगळं तुम्ही बँगलोर, गोवा ते करा. त्याच्यानंतर मग तुम्ही काश्मीरला जा, तिथं तुम्हाला लेह लडाख पण जवळ जवळ आहे. आहे. त्याच्यानंतर ते मॅगलोडगंज का आहे तिथं पण जाऊ शकता. मॅगलोडगंज. मग त्याच्यानंतर खाली ज्या 7 बहिणी आहे ती आसाम, मिझोरम, मिझोराम. सिक्कीम तिथं बी जाऊन तुम्ही येऊन फिरू शकता. मग दगदग होणार नाही, हनीमून सुरळीत होईल. इथं जायचं हनीमूनला. इथे जायचं. काय गाणं म्हणून वडा मारला नाही. नाही ह्याच्यावर मी नाचायचंय वय. हा आणि मग आदा कुठं घालायचे ह्याच्यात? नाही, आता आता कुठं काय कसं? हा? नाही, मग बोला ना, तुम्ही मस्त. जा, मग तुम्ही काश्मीरला जा, मग तुम्ही हे ह्याच्यात असं करायचंय मॅम. हा? हाय कुठं? नाही, आता- लावणी कुठं हाय? आमचा तमाशा कुठं हाय मास्तर? नाही मला असं वाटतं की आदांचं काही माहित नाही, पण चाल बसलीये काय? नाही चाल तिथे कोपऱ्यात रुसून बसलीये. पाहुणे तुम्ही बरोबर बोलताय, त्याच्यामुळे मी बी आता रुसून चालले. तुम्ही काम करा. शेवटचं थांबते. बघा नाही, शेवटचं परत हित्त पाऊल ठेवणार नाही. फक्त हाय जरा मला थोडासा त्यांचा मान म्हणून थांबते हिथं. कशाला तुम्ही तुमच्याकडे अडकाठी नंतर घालताय? बघते. उद्या ना कार्यक्रम गावात लावणीचा. अरे सावत्या, मी म्हंटल की नाही माझा कलेला विरोध नाहीच आहे, पण हल्लीचे जे तमाशे आहेत, काही जण जे तमाशे करतात ते मला आवडत नाहीत. मी काय म्हंटल, मुळात लक्षात घे, तमाशा म्हणजे काय? बाई नाही, तमाशा म्हणजे तम अधिक आशा, अंधारातून आशेकडे नेणारी कला म्हणजे तमाशा. त्यापेक्षा डान्स बघूया ना आपण. ए गप्पा बस रे, मूर्खा. लक्षात घे, गाण्याचे जे बोल आहेत त्यातून मनोरंजन तर व्हायला हवंच, पण त्यातून ज्ञानार्जन सुद्धा व्हायला हवं की नाही? हा, मला काय वाटतं, एखादं गाणं जे मी रचलेलं आहे त्याच्यावर बाई पदन्यास करू शकतात का? तसं असेल तर मला चालेल. मला चॅलेंज देताय वय. चाल. चॅलेंज देताय मला. नाही करून दावते. नक्की दाखवा तुमचं गाणं द्या. माझ्याकडे गाणं आहे, गाणं द्या हिथं. हे गाणं मी गातो, पण मला तुमची साथ संगत लागेल. मध्ये 4 वेळा हो म्हणा. हो 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 म्हणाल? हो हो म्हणायचं ना? सगळं देतो आम्ही. सावते इकडे. हो. नक्की. हा सुरू. ऐका. प्रगतीच्या या मार्गावरती हो 4 वेळा. 4. प्रगतीच्या या मार्गावरती हो घेऊ यशाची सागर भरती हो प्रगतीच्या या मार्गावरती हो घेऊ यशाची सागर भरती हो गाऊ गौरव गान रे हो गाऊ गौरव गान रे हो मुकदमा घरवणे या गावाची शान रे. तालात बसवा. तालात बसवा. हे. मुख्याध्यापक घागरगोंडे या गावाची शान रे. मुख्याध्यापक घागरगोंडे या ऐका, ऐका, गावाची ऐका. नाही, ठीक आहे, हे तुम्ही जे करताय ते तुमचं तुम्ही करा. तुमचे ते कोण घागरगोंडे आहे ते आणि हे तुमचे धोंडे. हे तुम्ही 3 जण इकडे करत बसा. मी आता हित कसं तरी 1 मिनिट बाई जातायत, जाऊ द्या. आपल्याला असंही गावात तमाशा करायचा आहे का? नाही की नाही?
नाही एक प्रबोधनाचं कार्य काहीतरी झालं पाहिजे. लक्षात घ्या, मला असं वाटतं आपण हे जे गाणं आहे ना ते व्यवस्थित बसवूया आणि मग आपण हे गाणं कुठेतरी सादर करूया, म्हणजे पंचक्रोशीत आपलं नाव होईल. एक काम करा मोरे, तुम्हाला असंही स्त्री पार्ट करता येतं की नाही? तुम्ही पदन्यास करा, तुम्ही समूह गायन करा. या गाण्यावर प्रगतीच्या या मार्गावरती घेऊ यशाची सागर भरती, गाऊ गौरव गान रे, गाऊ गौरव गान रे, मुख या गावाची